राज्यामध्ये शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढणार। राज्यातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता। मराठवाड्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा। शेतकऱ्यांना सर्व मदत करणार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला विश्वास। राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि खासदार 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पगार जमा करणार। राष्ट्रवादीचा नुकसानग्रस्तांसाठी मोठा निर्णय। उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार। सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार। ठाकरेंच्या शिवसेनेतले बडे नेते शिंदेंच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती। काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेटही घेतल्याची सूत्रांची माहिती। नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा। पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक, आंदोलनात 3 जण जखमी। यंदाच्या दिवाळीपूर्वी म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। कर्मचाऱ्यांना यंदा 25,000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार। सहा माओवाद्यांचं गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण। 3 पुरुष आणि 3 महिला माओवाद्यांचा समावेश। आणि पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये हिंसक आंदोलन। आंदोलकांनी भाजप कार्यालयही पेटवलं। पोलिसांवर केली दगडफेक, सीआरपीएफचं वाहनही जाळलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।